वैभव सूर्यवंशी अवघ्या 15 वर्षांचा आहे, पण मैदानावर त्याची बॅट अशी काही कमाल करते की दिग्गजही त्याचं कौतुक करतात। इतकंच काय तर 600 धावा असो की सर्वाधिक षटकार असो, एक ना दोन अनेक विक्रम त्याच्या नावावर नोंद होत आहेत। दिग्गज क्रिकेटपटूंचे विक्रम मोडीत काढत वैभवची खेळी नावाप्रमाणे वैभवशाली ठरतीये। पण त्याच्याकडे वैभव किती आहे, म्हणजे तो किती श्रीमंत आहे? अवघ्या 15व्या वर्षी कोट्याधीश असलेल्या वैभवकडे किती संपत्ती आहे? कोणते असे विक्रम त्याने यंदा आपल्या नावावर केले? क्रिकेट जगतातला तो पहिला खेळाडू कोणत्या बाबतीत ठरलाय? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे। षटकारांचा बादशाह, वैभवशाली खेळी, वंडर बॉय अशा कितीतरी नावांनी सध्या या खेळाडूचं कौतुक होतंय, ज्याचं नाव प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या तोंडी आहे। तो खेळाडू म्हणजे वैभव सूर्यवंशी। बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातलं मोतीपूर हे वैभवचं गाव। 9 वर्षांपासून तो क्रिकेट खेळतोय। वडील संजीव सूर्यवंशी यांनी त्याला प्रशिक्षण दिलं। तिथून मग अकादमीत शिक्षण ते IPL मध्ये एंट्री करत वैभवनं त्याची खेळी आणखी मजबूत केली। राजस्थान रॉयल्सचा हा युवा खेळाडू क्रिकेटमधल्या खेळीमुळे विक्रमवीर ठरतोय। नुकतंच त्यानं अवघ्या 29 चेंडूत 97 धावा करत खळबळ उडवून दिली आहे। राजस्थान रॉयल्सचा तो सलामीवीर फलंदाज। सनरायझर्स हैदराबाद विरोधातल्या सामन्यात त्यानं 12 षटकार आणि 5 चौकार मारले। त्याचं शतक हुकलं, पण त्यानं क्रिकेटच्या दिग्गजांना आपलं कौतुक करायला मात्र भाग पाडलं। सचिन, सेहवाग सारख्या दिग्गजांनी वैभवबद्दल काय म्हटलंय हे पाहणार आहोत, पण त्याआधी सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय म्हणजे वैभवकडे वैभव किती आहे सांगते। सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वैभवनं वयाच्या 14व्या वर्षी IPL मध्ये पदार्पण केलं। त्याची एकूण संपत्ती ही 2.5 ते 3 कोटींच्या घरात असल्याचा अंदाज आहे। वैभव सूर्यवंशीच्या कमाईचा सर्वात मोठा वाटा हा IPL मधून होणारी कमाई हा आहे। वैभवचं मुंबईसारख्या शहरात स्वतःचं घर आहे। या वंडर बॉयकडे कमाईचे काय स्रोत आहेत तेही पाहूया। वैभवचं बिहारसह मुंबईसारख्या शहरात स्वतःचं घर आहे। या वंडर बॉयकडे कमाईचे काय स्रोत आहेत तेही पाहूया। रणजी करंडक, हेमंत करंडक, कुचबिहार करंडक मध्ये कामगिरी केल्यानंतर वैभवची निवड भारतीय अंडर-19 संघात झाली। या संघात वैभवला प्रत्येक सामन्यासाठी 20,000 रुपये इतकी मॅच फी मिळायची। पदार्पणापासूनच वैभव राजस्थान रॉयल्ससाठी खेळतोय। अंडर-19 नंतर IPL मध्ये पदार्पण केलं आणि पदार्पणापासूनच वैभव राजस्थान रॉयल्ससाठी खेळतो। IPL 2025च्या लिलावात वैभवची बेस प्राइस 30 लाख रुपये होती, पण त्याच्यातलं टॅलेंट पाहून राजस्थान रॉयल्सनं त्याला तब्बल 1.1 कोटी रुपये मोजून संघात घेतलं। त्यामुळे दरवर्षी वैभवला राजस्थान रॉयल्सकडून 1.1 कोटी रुपये इतका पगार दिला जातो। या संघासोबत IPL मध्ये वैभवचं हे दुसरं वर्ष आहे। त्यामुळे आतापर्यंत वैभवला 2.2 कोटी रुपये पगार मिळालेला आहे। या व्यतिरिक्त प्रत्येक सामन्यासाठी वैभवला 7.5 लाख रुपये दिले जातात। आतापर्यंत त्यानं 22 सामने खेळलेत, त्यानुसार त्याला सामन्याची फी म्हणून 1,65,00,000 रुपये मिळालेत। या व्यतिरिक्त वैभवला त्याच्या उत्कृष्ट खेळासाठी अनेक पुरस्कार आणि बक्षीसही मिळाली आहेत। त्यात वैभवला 2 आलिशान कारही मिळाल्यात। वैभवला टाटा कप EV कार जिची किंमत 17 लाख रुपये इतकी आहे आणि मर्सिडीज बेन्झ जिची किंमत 45 लाखांच्या घरात आहे अशा कार गिफ्ट म्हणून मिळाल्यात। 2026च्या फेब्रुवारी महिन्यात बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वैभव सूर्यवंशीला 50 लाख रुपयांची रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली होती। तर IPL मधल्या धमाकेदार कामगिरीमुळे अनेक बडे ब्रँड्स वैभवची दखल घेत आहेत। प्रसिद्ध कॉम्प्लान ब्रँडनं वैभवला आपला ब्रँड अँबॅसिडर बनवलंय। त्यासाठी जाहिरातींमधून वैभवला मोठी रक्कम मिळते। हे सगळं पाहता वैभवची संपत्ती 7 कोटींच्याही घरात आहे, पण ब्रँड एंडोर्समेंट, IPL, जाहिराती आणि बक्षिसांच्या रूपात मिळणारी रक्कम पाहता वैभवकडे 7 ते 10 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचा अंदाज व्यक्त होतोय। अर्थात हा अंदाज आहे। आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघातही त्याला स्थान मिळणार आहे। तिथंही वैभवला मोठ्या ऑफर्स, जाहिरातींमधून अमाप पैसा कमावण्याची संधी आहे। हे सगळं झालं संपत्तीबद्दल, पण वैभवचं खरं वैभव हे त्याची क्रिकेटमधली खेळी आहे, ज्यामुळं तो सर्वांपेक्षा वेगळा ठरतोय। आता पाहूया त्यानं काय विक्रम केले आणि त्याचं कोण कोण काय कौतुक करताय। वैभव सूर्यवंशी T20 स्पर्धेत 600 धावा करणारा जगातला पहिला युवा फलंदाज ठरलाय। एलिमिनेटर सामन्यात वैभवनं 17 धावांचा टप्पा गाठताच हा विश्वविक्रम त्याच्या नावावर गेला। एका IPL हंगामात 3 वेळा 10 किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा वैभव क्रिकेट जगतातला पहिला खेळाडू ठरलाय। IPL मधल्या डावात 10 पेक्षा अधिक षटकार मारण्याची कामगिरी वैभवनं 4थ्यांदा केली आहे।
वैभवनं हैदराबाद विरुद्ध लढतीत 16 चेंडूत अर्धशतक केलं. हैदराबादच्या सामन्यात 12 षटकारांसह वैभवच्या खात्यात यंदाच्या हंगामात 65 षटकारांची नोंद झाली आहे. असा हा वंडर बॉय आता दिग्गजांच्या कौतुकाला पात्र ठरतोय. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग अशा दिग्गजांनी वैभवचं कौतुक केलंय. सचिननं आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, वैभवची बॅट स्विंग अप्रतिम आहे. त्याहून जास्त उल्लेखनीय हे आहे की तो किती सुंदररित्या फ्रंट फूटवरून फलंदाजी करतो, ज्यामुळं तो इतर फलंदाजांपेक्षा वेगळा ठरतो. अशा शब्दात मास्टर ब्लास्टरनं वैभवच्या खेळीला दाद दिली आहे. तर वीरेंद्र सेहवाग यांनी म्हटलंय की मी खूप दिवसांनंतर अशी खेळी पाहिली. आता त्याला भारतीय संघात संधी देण्याची वेळ आली आहे. वैभवनं या हंगामात 600हून अधिक धावा केल्यात आणि कोणत्याही खेळाडूसाठी ही गोष्ट अजिबात सोपी नसते, असं सेहवागनं म्हटलंय. तर युवराजनं वैभवच्या खेळीला अविश्वसनीय म्हटलंय. युवराजनं पोस्टमध्ये लिहिलंय, अविश्वसनीय. बॉस बेबीनं वर्ल्ड बॉसचा विक्रम मोडला. या मुलाला खेळताना पाहणं खरोखरच शानदार आहे. अशा शब्दात युवराजनं वैभवचं कौतुक केलंय. एकंदरीत वैभव सूर्यवंशीची बॅट आणखी किती विक्रम करेल त्यावर त्याची संपत्ती आणि विक्रमांची व्याप्ती वाढत राहणार यात शंका नाही. तुम्हाला या वंडर बॉय बद्दल काय छान वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि वैभव सूर्यवंशी बद्दल तुम्हाला जे काही वाटतंय ते कमेंटमध्ये लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.